तुमच्याही पोळ्या किंवा चपात्या 2 ते 3 तासातच कडक होतात का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अगदी 24 तासापर्यंत नरम, मऊ, लुसलुशीत चपाती राहण्यासाठी सगळे सिक्रेट टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गहू कोणता निवडायचा, कणिक कशी भिजवायची, किती वेळ मुरवायची याबद्दल सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. इथे मी पीठ घेण्यासाठी अशा प्रकारच्या डिशचा वापर करत आहे. एक डिश पिठामध्ये माझ्या मीडियम आकाराच्या 5 ते 6 पोळ्या तयार होतात, पण मला इथे 10 ते 12 पोळ्या करायच्या आहेत, म्हणून मी 2 डिश पीठ घेतला. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं. काही जण कणिक भिजवताना दूध किंवा गरम पाण्याचा वापर करतात, पण मी इथे साध्या पाण्याचा वापर केलाय. आता आपण इथे थोडं थोडं पाणी घालून ते पीठ मळून घेऊया. गव्हामध्ये बघाल तर लोकवन आणि MP शरबती हे 2 ब्रँड आहेत जे नरम आणि लुसलुशीत पोळीसाठी प्रसिद्ध आहेत. मी हे जे पीठ मळते ते MP शरबती गव्हाचं आहे. चपाती नरम राहण्यासाठी त्याचं पीठ योग्य प्रमाणात मळलं जाणं महत्त्वाचं आहे. थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ मळून घेतलं. एकदा जास्त पाणी घातल्यामुळे पीठ सैलसर असं मळलं जातं आणि मग चपाती फुगत नाही, म्हणून इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. जर तुम्हाला पीठ मळताना 10 मिनिटं वेळ लागत असेल तर नरम चपाती होण्यासाठी आणखी 5 मिनिटं पीठ मळून घ्या. जेवढं तुम्ही छान पीठ मळाल तेवढीच चपाती नरम राहण्यासाठी मदत होईल. एक अंदाजे मी 15 मिनिटं हे पीठ मळून घेतलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. आता मी हे पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवून देणार आहे. साधारण 15 ते 20 मिनिटं आपण ह्याला असंच ठेवून देऊया. आता तोपर्यंत आपण दुसरी सर्व तयारी करून घेऊया. इथे मी ट्रेमध्ये किचन टॉवेल चपात्या काढून घेण्यासाठी घेतलेला आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर आपलं आता पीठ छान मळून झालेलं आहे, फुगून आलेलं आहे. मी सुकं पीठ लाटण्यासाठी घेतलंय. डिशमध्ये थोडंसं तेल काढून घेतलंय. सोबतच अजून एक किचन टॉवेल हातात घेतलाय आणि आपला गॅस आहे तो चालू करून तवा गरम होण्यासाठी त्यावर ठेवलेला आहे. आता आपण चपाती करायला सुरुवात करूया. मी माझी बोटं पिठामध्ये, सुक्या पिठामध्ये बुडवून असा चपातीचा गोळा काढून घेतला. त्याला गोल असा आकार देऊन अगदी थोडंसं पीठ लावून आता मी त्याला मोठा करते. लक्षात ठेवा, आपण आता इथे सुक्या पिठाचा जेवढा होईल तेवढा कमी वापर करायचा, म्हणजे पोळी नरम राहण्यास मदत होईल. जर आपण सुकं पीठ जास्त लावलं तर पोळी कडक होते. इथे मी पोळीला तेल लावून घेतलं आणि तिला हाफ फोल्ड करून पुन्हा थोडं तेल लावून घेतलं आणि त्याचा असा त्रिकोणी आकाराचा गोळा तयार करून घेतला. चारी बाजूने त्याच्या कडा दाबून घेतल्या आणि त्याला फिरवून फिरवून त्याची जी टोकं बाहेर आली होती ती दाबून घेतली. हलकंसं थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने मी आता पोळी लाटून घेणार आहे. ही अशा प्रकारे. ही पहा, सर्व बाजूने एक समान अशी लाटली जाईल याची काळजी घ्या. खूप दाब देऊन लाटू नका. अगदी हलक्या हलक्या हाताने मी इथे पोळी लाटून घेतली. ही पहा, छान अशी पातळ झालेली आहे सर्व बाजूने. इथे मी तव्यावर आता ती भाजण्यासाठी टाकली. पोळी तव्यावर टाकण्या अगोदर तवा हा मध्यम गरम असावा. जर तो खूप जास्त गरम असेल तर मग पोळी आपली लगेच करपण्याची, चिकटण्याची चान्सेस असतात. आता इथे छोटे छोटे बबल्स यायला लागले की मी आता पोळी लगेच पलटून घेणार आहे. चपाती आपली पोळी ही भाजायला अगदी अर्धा मिनिटच वेळ लागतो. ती पटकन दोन्ही बाजूने भाजून तव्याच्या बाहेर काढायची. आता इथं हवं असेल तर तुम्ही चपातीला थोडं तेलही लावून घेऊ शकता. मी कमीत कमी तेलाचा वापर करायचा प्रयत्न करते, म्हणून मी इथे चपातीला तेल लावत नाही. पोळी जास्त वेळ तव्यामध्ये राहिली तरी ती कडक होते, म्हणून जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर ती काढून घेऊया. आपली पोळी दोन्ही बाजूने छान भाजली गेली. आपण ती काढून घेऊया. आता आपण गॅसची फ्लेम पुन्हा बारीक करू आणि दुसरी चपाती लाटून घेऊ. जेव्हा आपण चपाती टाकू तेव्हा पुन्हा आपण हाय फ्लेमवरती दोन्ही बाजूने
भाजून घेणार आहोत। हे पहा, इथे मी पुन्हा एक छोटा पिठाचा गोळा घेतला आणि आता त्याला मी बोटांच्या साहाय्याने पसरून घेतला। इथे मी लाटणीने असंच त्याला लाटून घेते, पीठ नाही लावत, पीठ मी नंतर लावेन, कारण आपल्याला कमीत कमी पीठ वापरायचं आहे पोळी नरम राहण्यासाठी। मी तेल लावलं आणि त्याला आता फोल्ड करून दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून त्याचा असा समोसा तयार केला। असा आकार दिल्यानंतर पुन्हा गोल आकार देण्यासाठी मी त्याचे जे टोक आलेले आहेत ते आधीच असे आतल्या बाजूला फोल्ड करून घेते, म्हणजे त्याला गोल असा आकार पटकन येईल। हे पहा अशा प्रकारे, आणि अगदी थोडंसंच पीठ घेऊन मी ती लाटून घेते। अगदी हलक्या हलक्या हातानेच लाटते। हे पहा, दोन्ही बाजूने एक समान लाटलं जाईल याची काळजी घ्या। हे पहा अशा प्रकारे। आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्या जेव्हा पोळ्या तयार करून होतात त्याची वाफ गेल्यानंतर लगेच त्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या, म्हणजे अगदी 24 तासापर्यंत त्या नरम आणि मऊसूत अशा राहतात। इथे माझी दुसरी पोळीही लाटून झाली। आपण आता तिला भाजून घेऊया। आपल्यामधील बऱ्याच लोकांना रेशनचे सुद्धा गहू मिळतात, मग रेशनच्या गव्हाच्या सुद्धा अशाच मऊ आणि लुसलुशीत पोळ्या करायच्या असतील तर आपण अर्धे गहू हे रेशनचे आणि अर्धे MP शरबती किंवा लोकवन याचे वापरू शकतो, किंवा जर फक्तच रेशनच्या चपात्या करायच्या असतील तरीसुद्धा जर आपण असंच छान पीठ मळून घेतलं आणि जर चपात्या केल्या तर त्याच्या चपात्यासुद्धा मऊ आणि नरम लुसलुशीत होतात। मी माझ्या बाकीच्या राहिलेल्या सर्व पोळ्यासुद्धा लाटून घेतल्या आणि या 2 डिशमध्ये माझ्या 12 पोळ्या झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता दोन्ही हातांपेक्षा मोठी अशी मीडियम आकाराची ही पोळी तयार झालेली आहे। आता आपण ह्या किती लुसलुशीत आहेत ह्या बघूया। हे पहा, अगदी असा जर आपण त्याचा गोळा केला तर तुम्हाला समजेल किती त्या मऊ आणि लुसलुशीत आहेत त्या, आणि जर आपण अशी ही तोडली तर पहा किती अगदी नरम आणि छान असे त्याला आतमध्ये पदरसुद्धा सुटलेले आहेत। तुम्हीही ट्राय करून नक्की पहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।